नाशिकच्या तपोवन परिसरातल्या वृक्षतोडी संदर्भात एकीकडे जनआंदोलन चळवळ सुरू असताना दुसरीकडे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल्सच्या वतीने आता या वृक्षतोडीला अंतरिम स्थगिती देण्यात आलेली आहे। आपल्यासोबत पर्यावरणप्रेमी आणि या विषयातले तज्ज्ञ राजेश पंडित आणि त्यासोबत अनेक वर्ष या क्षेत्रात काम करणारे देवांग जानी हे दोघंही आहेत। राजेशजी, नेमकं हा निर्णय तुम्ही कसा बघताय? ग्रीन ट्रिब्युनल्सनी जे म्हटलेलं आहे की तुमचं नेमकं काय तिथे काम असणार आहे, कशा पद्धतीनं तुम्हाला आवश्यकता आहे, ह्याचा खुलासा झाल्यानंतरच पुढची कारवाई करावी, कसं बघताय या निकालाकडे? मी या निकालाकडे प्रॅक्टिकली असं बघतोय की प्रोसेस प्रॉपरली फॉलो न झाले असल्यामुळे त्यांनी इंटरिम स्टे दिलेला आहे आणि एक्सप्लेनेशन मागवलेलं आहे की तुम्हाला नेमकं काय उद्देश आहे तुमचा। आता याच्यामध्ये अजून त्यांना ते जे काही कमिटमेंट्स त्यांनी केलेले आहेत ते सुद्धा कदाचित त्याच्यात एक्सपोज होतील की झाडांच्या बदल्यात लावलेली झाडं कशी टेक्निकली तिथे जगत नाहीत किंवा नुसती ठेवली जातात खड्ड्यामध्ये, या सगळ्या गोष्टी त्याच्यात एक्सपोज होतील हळूहळू। बघूयात केस कशी प्रोसीड होते ती। पण याच्यामध्ये आत्ता जे काही अंतरिम स्थगिती दिलेली आहे त्याचा नेमका फायदा कसा होऊ शकतो? येणाऱ्या दिवसांमध्ये किती दिलासा मिळू शकतो? याच्यात 100% दिलासा मिळू शकतो बिकॉज कॉर्पोरेशनकडनं ट्रान्सपरंटली गोष्टी घडलेल्या नाही आहेत, जे आमचं आत्तापर्यंतचं ऑब्झर्वेशन आहे। त्याच्यामुळे त्याचं इफेक्ट डेफिनेटली जजमेंटवर येईल। म्हणजे जे काही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, जे काही नोटीस असेल, फुल्या मारणं असेल किंवा जे काही एक्सप्लेनेशन्स ते आत्तापर्यंत ऑन रेकॉर्ड देत गेलेले आहेत, त्याचा नक्कीच फायदा आम्हाला पर्यावरणप्रेमींना होईल असं वाटतं आहे। देवांग जानीजी, आपण अनेक दिवसांपासून या चळवळीमध्ये सहभागी आहात। तपोवनातल्या 1800 झाडांच्या संदर्भात जनआंदोलन एकीकडे सुरू आहे, दुसरीकडे हा निर्णय आला आहे, या निर्णयाकडे तुम्ही कसं बघताय? इंटिरियम स्टे त्याचा अर्थ नाशिक महानगरपालिकेने बेसिक ज्या गोष्टी केल्या पाहिजे, ट्री सेन्सस म्हणजे वृक्षांची जी गणना केली पाहिजे ती गणना केलेली नाही त्यांनी, आणि सायंटिफिक ऑडिट असतं ते सायंटिफिक ऑडिट केलेलं नाही। जे काही वृक्ष आजपर्यंत जी लागवड केली आहे त्याची वर्तमान स्थिती काय आहे तेही त्यांना सांगता येत नाही आहे। आणि ट्री सेन्सस हा 5 वर्षांनी कंपल्सरी असतो, त्याशिवाय तुम्ही कुठली वृक्षतोड करू शकत नाही। आणि गार्डन जे डिपार्टमेंट आहे नाशिक महानगरपालिकेचं ते आधीपासून ते वादातीत डिपार्टमेंट आहे। मग या सर्वांना जे एक कलमी कारभार जो सुरू होता त्याला NGTने आज चपराक लगावलेली। पण येणाऱ्या दिवसांमध्ये वृक्षतोडीचा जो मुद्दा आहे, मूळ मुद्दा ज्याच्या संदर्भात तुम्ही भांडता इतक्या दिवसापासून, त्याला किती बेनिफिट होऊ शकतो या निर्णयाचा? 100% बेनिफिट होईल, कारण की ती पुण्याची पार्टी आहे। खरंच मी श्री पिंगळेजींचे मनापासून आभार मानतो की त्यांनी नाशिककरांच्या वतीने NGTमध्ये केस दाखल केली आहे। एक आमचे काही सहकारी पण NGTमध्ये गेलेले आहे। पण एक तुम्हाला सांगतो की आता कागदपत्र माझ्याकडे 90% आलेले आहे। 100% कागदपत्र 2-3 दिवसामध्ये पूर्ण येतील, सर्टिफाईड कॉपीज येतील, आणि त्याप्रमाणे जर गरज पडली तर आम्ही त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू करू किंवा जे कोणी NGTमध्ये पिटिशनर आहे त्यांना मी मदत करून 100% याच्यामध्ये नाशिक महानगरपालिकेला एकही वृक्ष जे जुनं वृक्ष आहे ते तोडू देणार नाही। आणि आता NGTने इंटरव्ह्यू केल्यामध्ये NGTची एंट्री झाल्यामुळे नाशिक महानगरपालिकेला आता टफ टास्क झालेला आहे। नाशिक महापालिकेसाठी एक नवीन आव्हान या निमित्तानं उभं राहिलं आहे असं पर्यावरणप्रेमींचं म्हणणं आहे। NGTनं ज्या पद्धतीनं अंतरिम स्थगिती दिलेली आहे याचा अर्थ प्रशासनाच्या वतीनं कुठेतरी पारदर्शकता ठेवली गेलेली नाही, आणि त्यामुळे येणाऱ्या दिवसांमध्ये आता या संदर्भात नेमकी काय पुढची कारवाई होते हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश येवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।